पवार यांच्या कार्यक्रमात बच्चू कडू यांच्या समर्थकांनी गोंधळ घातलाय। हा संपूर्ण प्रकार काय, सध्या काय ताजे अपडेट आहे? आज पुणे मॉडेल स्कूलच्या शुभारंभाचा कार्यक्रम जो होता तो स्वारगेटमध्ये होता आणि याच कार्यक्रमात अजित पवार जेव्हा भाषण करायला उभे राहिले तेव्हा अजित पवारांचं भाषण सुरू होताच बच्चू कडूंच्या समर्थकांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी केली आणि या सगळ्या परिस्थितीत कार्यक्रमाच्या ठिकाणी जिथे शांतता होती तिथे अचानक गोंधळ उडाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं। अर्थात पोलिसांकडून या आंदोलकांना बाहेर नेण्याचे प्रयत्न देखील केले जात होते, मात्र अजित पवारांनी त्यांची भूमिका त्यांना मांडू द्या, काय म्हणणं आहे ते ऐकू द्या अशा पद्धतीचं सांगितल्यानंतर सगळी भूमिका जी आहे ती देखील तिथल्या आंदोलकांकडून मांडली गेली आणि त्यानंतर अजित पवारांनी देखील त्यांचं जे स्पष्टीकरण होतं या सगळ्या विषयातलं ते त्या आंदोलकांना सांगितलेलं आहे। मात्र तेव्हा घोषणाबाजी जी आहे ती सुरू झाली आणि नंतर अचानक गोंधळ जो आहे तो सुरू झाल्यानंतर अजित पवारांनी देखील सगळं म्हणणं मांडल्यानंतर या आंदोलकांना बाहेर घेऊन जाण्याची जी सूचना आहे ती पोलिसांना केली आणि त्यानंतर पोलिसांनी सगळ्या आंदोलकांना बच्चू कडूंच्या समर्थकांना ताब्यात घेतल्याचं आपण पाहिलं। सध्या त्यांना स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या आंदोलकांना घेऊन गेल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे। अगदी ज्ञानेश्वर, या संदर्भात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, या आंदोलनाचं पुढचं स्वरूप काय असतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत जोडले। छगन, आपण पाहतोय बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे, अद्याप सुद्धा त्या उपोषणावरती ठाम आहेत। काय ताजे अपडेट, बच्चू कडू यांची आता नेमकी काय भूमिका आहे? आपण पाहतोय करण की ज्या पद्धतीने पुण्यामध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, याच पार्श्वभूमीवर थोड्या वेळात आता उदय सामंत आणि पंकजा मुंडे देखील या ठिकाणी उपोषण स्थळी येणार आहेत। आणि त्याआधी जर बघितलं तर मी दृश्यांमध्ये दाखवतोय की काल ज्या पद्धतीने पालकमंत्री आले होते त्या पोलीस बंदोबस्त लावण्यात आला, त्यापेक्षा आज कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त या उपोषण स्थळी लावण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत, महिलाच्या ठिकाणी बसलेले आहेत, त्या ठिकाणी महिला पोलीस जे रक्षक जे आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। कुठेही या नेत्यांना गडबड होऊ नये आंदोलनस्थळी किंवा कुणाचा आक्रमकता होऊ नये याची संपूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मी पुन्हा एकदा बच्चू कडूंची परिस्थिती दाखवतोय, कारण आजचा 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवशी बच्चू भाऊ जे आहेत ते अशा पद्धतीने आहेत, कारण त्यांना आज जवळपास बघितलं तर 5 किलोच्या कमिटी करायचं ठरलं। चला बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे। बच्चू कडू यांच्याकडे लक्ष देण्याची आंदोलकांनी मागणी करत अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ सुद्धा घातलेला आहे। त्या ठिकाणी प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलाय, काही ठिकाणी कापूस या ठिकाणी रस्त्यावर फेकण्यात आलाय। वेगवेगळ्या प्रकारे सध्या प्रहारचे कार्यकर्ते आंदोलन करतायत। शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आहे, दिव्यांगांची पगारवाढ अशा काही महत्त्वाच्या मागण्यांसह बच्चू कडू यांचं हे आंदोलन सुरू आहे। मात्र उपचार सुद्धा न घेण्याच्या भूमिकेवर बच्चू कडू हे अद्याप सुद्धा ठाम आहेत।